सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप गौरी या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं आणि हेच प्रेम पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किरजा मंदार ही जुने कलाकार नव्याने मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असले तरी या आधीच्या आणि आताच्या मालिकेत आणि या पात्रांमध्ये फरक असल्याचं मंदारने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. स्टार मीडिया मराठीला दिलेल्या मुलाखतीत मंदारने त्याच्या नवीन भूमिकेसाठी वजन कमी केल्याचं सांगितलं आहे. याबद्दल मंदार असं म्हणाला की कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतील यश हा 25 वर्षाचा मुलगा आहे. आजकाल आपण म्हणतो की जेनझी मुलगा आहे. माझ्या डोक्यात मी यश या भूमिकेबद्दल विचार केला असता मला कळलं की हा थोडा तरुण मुलगा आहे. त्यामुळे लोकांना आणि आपल्या नवीन पिढीतील प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे की मी खरंच 25 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे मी या भूमिकेसाठी मनापासून प्रयत्न केले आहेत. माझ्याकडे 2-3 महिन्याचा वेळ होता. त्यात मी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता. यापुढे मंदार असा म्हटला की मला असं वाटतं याचा बऱ्यापैकी रिझल्ट दिसत आहे. ही फक्त सुरुवात आहे. या भूमिकेसाठी मी माझ्या दिसण्याकडे देखील काम करत आहे जेणेकरून तो आणखी तरुण दिसेल. यशचं वागणं बोलणं पूर्णपणे वेगळं आहे. त्या तुलनेत जयदीप खूपच वेगळा होता. जयदीप थोडा रागीट होता आणि पटकन प्रतिसाद देणारा होता. यश तसा नाहीये. त्याला राग जरी आला तरी तो शांत असतो. तर कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीन मालिका येत्या 28 एप्रिल पासून स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. त्यामुळे गौरी जयदीपला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. तर कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.